नमस्कार. बुलेटिन 13वर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत. आता बातमी आहे वाहतूक कोंडी संदर्भातली. हे चित्र आहे येवला शहरातल्या मुख्य ठिकाणांचे. या येवला तालुक्याला 3 आमदारांचे नेतृत्व असून मंत्रिपदही मिळाले आहे. अनेक विकास कामे झाली, त्यात रस्तेही सुधारले गेले आहेत. मात्र येवलेकरांना वाहतूक कोंडीपासून अद्यापही सुटका झालेली नाही. शहरात रस्ते तर सुस्थितीत आहे, पण रस्त्यावर गर्दीत धावणाऱ्या गाड्यांना लगाम लावण्यासाठी येथे ट्रॅफिक सिग्नलच लावले गेले नाहीत. याबाबत काही महिन्यापूर्वीच येवला शहर पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस अधिकारी विलास पुजारी यांनी देखील संबंधित प्रशासनाला लेखी पत्र दिले होते. तसेच पक्ष संघटना यांनी संबंधित प्रशासनाला वेळोवेळी लेखी निवेदनं दिली, वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. मात्र याची दखल संबंधित प्रशासनाने अद्याप पर्यंत घेतलेली नाही. नागरिकांना आपला जीव गमावावा लागला आहे व जीव मुठीत घेऊन चालावं लागत आहे. शनिवारी 13 एप्रिलला एक 15 वर्षीय शाळकरी मुलीला या वाहतूक कोंडीमुळे ट्रकने चिरडले. असे अपघात वारंवार होताना दिसत आहे. विंचूर चौफुली, फत्तेबुरुज नाका, गंगा दरवाजा या परिसरात नागरी वस्ती आहेत. शाळा, कॉलेजेस तसेच प्रशासकीय ऑफिसेस आहेत. तसेच पैठणी नागरी असल्याने पैठणीचे मोठे मोठे शोरूम्स, दुकाने आहेत. त्यामुळे शेकडो नागरिक व वाहनांची वर्दळ नेहमीच सुरू असते. अजून किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होईल असा सवाल सामान्य येवलेकरांकडून केले जात आहे. बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला.